वेलकम टू स्लोवेनिया. आपण आज सकाळी जादरवरून निघालो आणि इकडे ओस्याना असं हे केव्सचं नाव आहे इथे आणि केव्स बघायला आलो आहे. गाडी पार्क केली पार्किंगमध्ये आणि तिथून एक 100-200 मीटरचं वॉकिंग आहे इकडे. तिथून तिकीट घेऊ आणि केव्ससाठी आत जाऊ. हे तिकीट्स काढलेत आपण आता आणि आपण चाललो आहे पुढे त्या केव्सकडे. केव्समध्ये जाताना एक ट्रेन आहे, ती ट्रेन बोर्ड करायची आपल्याला. ती ट्रेन आपल्याला आत घेऊन जाईल. बघूया तिथे व्हिडिओ काढता येतो का. आता आम्ही त्या केव्सचा टूर स्टार्ट करतो आहे. ह्या अशा ट्रेन्स आहे, त्याच्यात आम्हाला बसून पुढे जायचं आहे आणि वेगवेगळ्या भाषेचे वेगवेगळे टूर्स आहे. आम्ही इंग्लिश भाषा घेतली आहे. चला तर ट्रेन सुरू झालेली आहे. लेट्स गो. केव्समधनं ही ट्रेन चालली आहे. साधारण 15 मिनिटाचा या ट्रेनचा आपल्याला टूर राहणार आहे. त्याच्यानंतर 1 तास पुढे फिरायचं आहे पायी आणि वापस येताना सुद्धा परत 15 मिनिटाचा ट्रेनचा रूट राहणार आहे. इथून 1 तास वॉकिंग टूर आहे आणि वापस दुसरी ट्रेन त्याला घेऊन जाईल. मॅसिव्ह केव्ह आहे ही. साधारण 600 मीटर लॉंग वॉक आहे हा. एक न्यू केव्ह आहे, त्याला चांगलं प्रिझर्व केलेलं आहे. पाणी पण दिसतंय काही. स्टॅलेग्माइट्स, स्टॅलेक्टाइट्स भरपूर दिसून येतील तुम्हाला इथे. लुक ॲट दिस पिलर. काही मिलियन इयर्स जुना असावा हा. असे फॉर्मेशन्स बनायला मिलियन इयर्स लागतात. एक थेंब पडत स्टॅलेग्माइट्स, स्टॅलेक्टाइट्स बनत जातात आणि 1 सेंटीमीटर साठी 100 वर्ष लागतात. जस्ट कॅल्क्युलेट. त्याच्या मागे हा आईस्क्रीम सारखा दिसणारा एक पिलर बघा. केव्स झाल्यानंतर आता आम्ही आलो आहे इथे हा कॅसल बघायला. पेजाम्स्की ग्राड असं नाव आहे याचं. ते वाचता येत असेल तुम्हाला. पाऊस येतो आहे आणि इथलं सगळं बंद झालं आहे आता. आम्ही फक्त बाहेरून बघायला आलो आहे. हा असा केव्ह अमरनाथच्या गुफेसारखा गुफा आणि त्याच्यातून बाहेर येणारा तो कॅसल. समोरच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन एक फोटो घेऊया.
चला आता मी थोडं जवळ आलो आहे या कॅसलच्या एका व्ह्यू पॉईंटला आणि इथून बघा आता किती सुंदर दिसतोय. या कॅसलमध्ये जर तुम्हाला टूर करायचा असेल तर त्याची वेळ मला वाटते 4 वाजेपर्यंतच आहे आणि आता उशीर झाला आहे. आता ऑलरेडी 5:30 वाजलेत. सगळं बंद झालं आहे. झूम करून बघूया. केव्हच्या अगदी मुखाशी असं बांधलेला तो कॅसल आहे. त्याच्यामुळे थोडंसं वेगळं वाटतं बघायला. आणि हा सभोवतीचा परिसर. स्लोवेनियाला आम्ही जिथे थांबलो आहे तिथून हा असा व्ह्यू आहे. इथे आम्ही एअरबीएनबी केला आहे. सुंदरसं छोटंसं गाव आहे हे. आता आपण आलो आहे ब्लेड मधलं कॅसल बघायला. कार पार्क केली आपण. हा वरती दिसतो तो कॅसल आहे आणि हे अगदी त्याच्या पायथ्याशी पार्किंग स्पॉट आहे. फार मोठा नाही आहे पण तरी 20-25 कार आरामात येतील एवढं तर नक्कीच आहे. आणि आता आपण चाललो आहे लेककडे, सॉरी कासलकडे. चला पुढे गेल्यानंतर बघूया कसं आहे हे आणि इथून कसा व्ह्यू येतोय ते. इथे एंट्री तिकीट आहे यायला. आता आपण तिकीट्स काढले आणि या गेटमधनं आत आलो. चांगला स्टीप क्लाइंब होता पार्किंगपासून कासलपर्यंतचा. जास्त नव्हता, एक 50 मीटर वगैरे असेल, बट इट वॉज स्टीप बिकॉज वी आर ट्रॅव्हलिंग विथ किड. पहिली गोष्ट वॉशरूम्स शोधून ठेवणं ॲपप्रमाणे. चला आता कासलमध्ये एंटर केल्यावर एक ही अशी विहीर दिसते आहे. त्याच्यासोबत ती वुडन बादली, टिपिकल त्या जुन्या काळातली मिडल एजेसची. कुलूप लावलेला आहे. इथे काही शॉप्स आहेत, गिफ्ट शॉप्स वगैरे मला जर घ्यायचे असतील, सुवेनियर्स वगैरे. आणि इथे क्यूटचा छोटासा कॉफी शॉप. आणि हा इथला ऑब्झर्वेशन डेक पहिला. इथून व्ह्यू बघाल आता. इथून हा लेक ब्लेडचा व्ह्यू आहे. निळशार पाणी. ग्लेशियर लेक आहे हा सुद्धा. ग्लेशियर वॉटरने फॉर्म झालेला, त्याच्यामुळे त्याला असा निळा रंग असतो. आणि हे जे इथे टाउन दिसत आहे हे पण ब्लेड नाव आहे या गावाचं सुद्धा. छोटंसं गाव आहे, सुंदर एकदम. स्वित्झर्लंडला आल्यासारखा फील होतोय मला इथे. इट्स व्हेरी सिमिलर.
वेदर पण थोडं थंड आहे. माउंटन्स आणि त्याच्या मागे अजून मोठे माउंटन्स तुम्हाला बघायला मिळतील. आय डोंट नो इफ यू कॅन सी. इकडे पण काही माउंटन्सवरती बर्फ दिसतो आहे सध्या. आणि दिस इज अ स्प्रिंगमुळे सगळ्या झाडांना छान पालवी आलेली आहे. फ्रेश लाईट ग्रीन कलरचे पानं, डार्क ग्रीन कलरचे पानं. तो इतकं सुंदर दिसत आहे बघायला. चला आता बघूया अजून पुढे काय आहे. आता आपण दुसऱ्या ऑब्झर्वेशन डेककडे चाललो आहे. इथून अजून पलीकडचा व्ह्यू येईल लेकचा. बरं, इथे फ्री वायफाय सुद्धा आहे. हा, हे बघा इथला व्ह्यू. त्या आयलंडवरचा तो चर्च हा पण एक खूप फेमस पोस्टकार्ड व्ह्यू आहे स्लोवेनियाचा. हा इथला तिसरा ऑब्झर्वेशन डेक. हा इथला इग्ना कॅसलचा. परत त्या लेक ब्लेडचा व्ह्यू असेल. बघूया काय. येस, हा अजून एक अँगल. चर्चवर फक्त सनलाईट पडतोय आणि इतकं सुंदर दिसतंय ते. एक गोष्ट मगाशी सांगायची राहिली. स्लोवेनियाला जर तुम्ही आलाय तर इथे ब्लेड क्रीम केक हा खूप फेमस आहे. हा खाऊन बघा. मी खाल्ला, मजा आली. यू कॅन सी हा असा दिसतो. लेयर्ड केक आहे हा. आणि हा पण एक अजून प्रकार आहे केकमध्ये. ब्लेड कॅसल केल्यानंतर आता आपण आलो आहे लेक बोहीन म्हणून एक आहे. साधारण 40 किलोमीटर होत आहे. तिथे आलो आहे. एका स्पॉटला इथे थांबलो आहे आम्ही. असा इथनं हा व्ह्यू. बाजूलाच गाडी पार्क केलेली आहे आणि हा लेक बोहीन आहे. सो इफ यू सी, आम्ही सध्या इथे आहे. आम्ही आधी इकडे गेलो होतो. इकडे कॅम्पिंग साईट वगैरे दिसली आम्हाला. तिथे आम्हाला लंच करायचं आहे, पण लंचसाठी खूप चांगला स्पॉट दिसला नाही म्हणून आम्ही इकडून वापस इकडे चाललो होतो. तर रस्त्यात आम्हाला इथे पिट स्टॉप दिसला जिथे आम्ही आता थांबलो आहे. पूर्ण लेक बोहीन आहे. आणि आता इथे लंचसाठी एखादा स्पॉट शोधू आणि मस्त लंच करूया. लंचसाठी आम्ही आणला आहे ब्रेड आणि पेस्तो. मी सँडविचेस बनवून खाणार आहे. त्यासोबतच आईबाबांसाठी आणलेली आहे पत्ताकोबीची भाजी, पोळी, सोबत थोडीशी टॉर्टिया चिप्स. आहे लेक. क्रोएशियापेक्षा इथे थंडी जास्त आहे. आज सकाळी साधारण 6-7 डिग्रीज टेम्परेचर होतं. आता थोडं बेटर असेल 10 डिग्रीच्या आसपास, बट स्टील विंडी असल्यामुळे थंडी जाणवते आहे. आणि हा बघा इथला व्ह्यू. सुंदर
ट्रान्सपरंट असं पाणी आहे. मला मासोळ्या दिसत असतील. ह्या आजूबाजूचा परिसर. चला तर लंच करूया, थोडा वेळ आराम करूया इथे. हा आहे लेक बोहीन आणि इथे आता आपण लंच आटोपलाय. हा या लेकचा एक भाग आहे आणि इथून पलीकडे लेकचा दुसरा भाग पण आहे. हॅलो, आता आपण आलो आहे लेक ब्लेडला, तळाशी. आणि इथून बघा या चर्चचा असा व्ह्यू. आणि तुम्हाला दूर डोंगरावर जर एक कासल दिसत असेल, मी फोकस करायचा ट्राय केला आहे. तिथे आपण सकाळी गेलो होतो ब्लेड कासलला आणि तिथून आपण या भागाचे फोटोज घेतले होते. आणि हा आहे लेक ब्लेड. जसं मी मगाशी म्हटलं होतं, या लेकच्या सभोवताल त्यांनी अशी पायवाट बनवलेली आहे आणि इट्स अबाउट 6 किलोमीटर्स लॉंग. ज्यांना पूर्ण फिरायचं असेल ते फिरू शकतात. आम्ही पूर्ण नाही फिरत आहे, जस्ट एक छोटासा पार्ट त्याचा. आणि इथून फिरताना खूप छान व्ह्यू तुम्हाला दिसेल या लेकचा. थोडं पुढेपर्यंत जाऊया आपण आणि मग वापस फिरूया.